राजधानी दिल्लीमध्ये एक वेगळं चित्रप्रदर्शन भरलेलं आहे आणि हे चित्रप्रदर्शन आहे मनाली अनिल बोंडे यांच्या खरं तर छायाचित्रांचं आणि वेगळ्या पद्धतीची खरं तर तिची पेंटिंग्ज आहेत आणि तिच्याबरोबरच आपण ही खरं तर सगळी पेंटिंग्ज बघणार आहे। त्याची काय वेगळी वैशिष्ट्य आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। सुरुवातीपासूनच आपण पाहतोय की हे जे पेंटिंग आहे याची किंमत आहे 1,51,000 रुपये आणि एक वेगळ्या पद्धतीचं चित्र दिसतंय। काय वैशिष्ट्य आहे मनाली याचं? तर इथून हे देशाचे पेंटिंग सुरू होत आहे। माझी जी थीम आहे ती देश आणि विदेश याच्यामध्ये डिवाइड केलेली आहे। तर याच्यामध्ये देशातील कथा आणि विदेशातील कथा समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे नुसतं पेंटिंग नाही आहे, तर या पेंटिंगच्या मागे आयडियाज देखील आहे। तर त्या आयडियाज बऱ्याचशा म्हणजे आपली जी संस्कृती आहे, बाहेरची संस्कृती आहे आणि त्यातलं साम्य आहे, त्याच्याहूनही अधिक मला हा विचार इथे मांडायचा आहे की एक विदर्भातील मुलगी, मी असो किंवा माझ्यासारख्या अशा अनेक मुली आहेत, ते चित्रकलेमध्ये पुढे याव्या। इथे मी हे चित्र ठेवलेले आहे या लोकांसाठी सांगता येईल म्हणजे हे पौराणिक सगळे दिसतंय यामध्ये जे आपलं हे आहे दशावताराचं इथे आपण हे चित्रण केलेलं आहे। हे माझं मेन पीस आहे कारण याच्यासाठी आपण असं ठेवलेलं आहे की दशावतार हे सुद्धा फक्त चित्र नाही दाखवत, तर ते सुद्धा मानसिक जे होतं माणूस कसा डेव्हलप झाला, इव्होल्युशन थिअरी जी आहे ती याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड केलेली आहे। तर ते चित्र आहे आणि त्याची जी बारकावे आहे, मी प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला असं आता या चित्रामध्ये जसं तुम्हाला दिसायला पडेल की ते जे रायटिंग आहे याला इतका वेळ लागतो। प्रत्येक कलेला आता ही जी थांका कला आहे तर त्या थांका कलेला त्या स्पेसिफिक रंगांमध्ये हे करणं याला भरपूर वेळ लागतं। तर ते मला इथे दाखवायचं होतं आणि समजा याच कलेला मला आता समजा मी कुठे दुसऱ्या परकीय कंट्रीमध्ये गेली, जसं जर्मनी आहे किंवा कोणते आहे, तर तिथे खूप वाव मिळतो। तर तो वाव इथे सुद्धा मिळायला पाहिजे, मलाच नाही तर बाकीच्या महिलांना सुद्धा हा वाव मिळाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे। त्यामुळे मी इथे पेंटिंग ठेवलेले आहे की ते लोकांनी घ्यावे। आणि काही चित्रांची विक्री देखील झालेली आहे, म्हणजे सोल्ड आउट असं त्याच्यावर लिहिलेलं आहे। हो, जसं काही लोकांना म्हणजे काही चित्र आवडलेले आहे। आता जसं हे एक चित्र आहे, ते चित्र त्यांना आवडलेलं आहे। तर म्हणजे इस्रायलचं चित्र आहे हे, त्याच्या मागे जो संदेश आहे की बा ते अजूनही म्हणजे एवढ्या वाळवंटात ही सिटी होती आणि त्या वाळवंटात सिटी असताना सुद्धा तिथे सिव्हिलायझेशन अजूनही कायम आहे आणि तिथली जी गव्हर्नमेंट आहे तिथे सुद्धा त्यांचं म्हणजे प्रोग्राम्स होत राहतात। तर याच्या मागे तो माझा दाखवण्याचा उद्देश होता। शेवटचा माझा प्रश्न थोडक्यात सांग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भेट दिली, काय प्रतिक्रिया दिली त्यांनी? ही सगळी चित्र तुझी कसं आहे की मला असं वाटतं की नितीनजी गडकरी हे माझ्यासाठी इन्स्पिरेशन होते कारण ते इंडस्ट्रियलिस्ट लोकांचे किंवा आपल्या भारतामध्ये उद्योग यावा कोणत्याही प्रकारचा, म्हणजे रस्ते असो किंवा कोणतेही असो, तर त्याच्या मागे ते प्रेरणास्त्रोत आहे आणि अशा व्यक्तींनी माझ्याकडे भेट दिली। त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून मला इन्स्पिरेशन मिळत राहते। मी आता सुद्धा ट्रॅव्हल करते, तर या ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये सुद्धा वाव मिळावा लोकांनी अजून उतरावं अशी माझी इच्छा आहे। पेंटिंगच्या स्वरूपात आर्टमध्ये लोकांनी जास्त उतरावं अशी माझी इच्छा आहे। ते इथे आले आणि त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं, तर त्याच्यामध्ये मी आनंद मानते। काही म्हणजे दिल्लीकर बघायला देखील येत आहेत ही पेंटिंग्स, क्या बताएंगे आप? एक तो फैमिली मेंबर जैसे है आप बोंडे साहब के, और ये पेंटिंग्स I'll say सगळं छान आहे। they are beautiful, like she has matched spirituality with the modern life in form of paintings. They are remarkable. I mean, it's too good. Keep it up. Thank you so much. तुम्ही काय सांगाल? मला असं वाटते की मनालीचा जे तिने एक जे स्पिरिच्युअलिटी आणि कलेला जोडलं आहे ते अगदी अतिशय सुंदरपणे तिने ते मांडलं आहे आणि तिची जी कला आहे तिने जे आणि तिच्या काही पेंटिंग्स महिलांबद्दल पण आहे, तर महिलांचा एक विचार आणि स्पिरिच्युअलिटी हे सगळं जोडून तिने अतिशय सुंदरपणे एक तिचं विश्व आपल्यासमोर ठेवलं आहे। आधुनिकता आणि पौराणिकता ही दोन्हीही
खरं तर या सगळ्या चित्रांमधून पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिल्या किमती तर ह्या पेंटिंगची किंमत आहे 75,000, याची आहे 97,000. अशा पद्धतीनं ही वेगवेगळ्या थीम्स ज्या आहेत त्या संपूर्ण ह्या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिल्लीमध्ये खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हे भरवलेलं जे प्रदर्शन आहे याला प्रतिसाद देखील उत्स्फूर्त मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.